भारताचा नकाशा हा काही दगडात कोरलेली गोष्ट नाही, तो सतत बदलत आलाय. पण हे बदल होतात कसे? कोण ठरवतं की नवीन राज्य कधी आणि कसं बनवायचं? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दडली आहेत भारतीय संविधानाच्या पहिल्या भागात. चला तर मग आपल्या देशाचा हा कायदेशीर नकाशा कसा काम करतो हे समजून घेऊया. संविधानाच्या पहिल्याच कलमातलं हे पहिलं वाक्य दिसायला अगदी साधं आहे नाही का, पण यातच भारताच्या एकात्मतेचं संपूर्ण रहस्य दडलंय. हे वाक्य फक्त देशाचं नावच नाही सांगत, तर देशाचं स्वरूप काय असेल हेही पक्कं करतं. तर या वाक्यात जो राज्यांचा संघ हा शब्दप्रयोग आहे ना, तो खूप खूप महत्त्वाचा आहे. याच दोन शब्दांवर भारताची राष्ट्रीय एकात्मता आणि प्रशासकीय रचना उभी आहे. पण राज्यांचा संघ म्हणजे नेमकं काय? आपण नेहमी फेडरेशन किंवा महासंघ असं ऐकतो, पण आपल्या संविधानाने अगदी जाणीवपूर्वक संघ हाच शब्द निवडलाय, आणि यामागे एक खूप मोठं आणि महत्त्वाचं कारण आहे. आणि इथेच आपल्याला त्या शब्दामागचा खरा अर्थ सापडतो. म्हणजे बघा, भारताचा संघ हा अभंग आहे, तो कधीही तुटू शकत नाही. पण याचे जे घटक आहेत, म्हणजे आपली राज्य, ती मात्र बदलू शकतात. त्यांची रचना बदलता येते. याचा अर्थ अगदी सोपा आहे. बघा, राज्यांनी मिळून भारत बनवलेला नाहीये. उलट भारत या एका अखंड देशाने आपल्या प्रशासनाच्या सोयीसाठी स्वतःला राज्यांमध्ये विभागून घेतला आहे. आणि म्हणूनच कोणत्याही राज्याला या संघातून बाहेर पडायचा अधिकारच नाहीये. ही स्लाइड बघा, म्हणजे हा फरक एकदम स्पष्ट होईल. डावीकडे आहे भारत, जिथे एका राष्ट्रातून राज्य तयार झाली आहेत, आणि उजवीकडे अमेरिकेचं उदाहरण, जिथे स्वतंत्र राज्यांनी एकत्र येऊन एक देश बनवला. हाच तो मूलभूत फरक आहे जो भारताला एक अभंग संघ बनवतो. कलम 1 मध्ये हेही स्पष्ट केलंय की भारताचे क्षेत्र म्हणजे नक्की काय काय. यामध्ये आपली सध्याची राज्य आणि केंद्रशासित प्रदेश तर येतातच, पण एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे भविष्यात भारत जर कोणताही नवीन प्रदेश मिळवेल तर तो सुद्धा याचाच भाग असेल. चला आता याच्या दुसऱ्या आणि तितक्याच इंटरेस्टिंग भागाकडे वळूया. आपल्या संविधानाने संसदेला देशाचा अंतर्गत नकाशा बदलण्याचा अधिकार दिलाय. म्हणजे संसद जणू काही या नकाशाची शिल्पकारच आहे. आणि ही आहे त्या शिल्पकाराची, म्हणजे संसदेची साधनपेटी. कलम 2 आणि 3 हे संसदेला अशी काही हत्यारं देतात ज्यांच्या मदतीने ती देशाच्या अंतर्गत भूगोलात पाहिजे तसे बदल करू शकते. हे अधिकार काय आहे ते बघा. संसद एखादं नवीन राज्य बनवू शकते, 2 राज्यांना एकत्र करू शकते, कोणत्याही राज्याचा एरिया वाढवू किंवा कमी करू शकते, कोणत्याही राज्याच्या सीमा बदलू शकते, आणि इतकंच नाही तर कोणत्याही राज्याचं नावसुद्धा बदलू शकते. हे अधिकार फक्त कागदावरचे नियम नाहीत बरं का. आपण जर स्वातंत्र्यापासून आजपर्यंतचा भारताचा नकाशा बघितला तर तो कितीतरी वेळा बदललेला दिसेल. कधी प्रशासकीय सोयीसाठी, कधी भाषिक ओळखीसाठी, तर कधी विकासाच्या गरजेनुसार हे बदल झाले आहेत. आणि त्या सगळ्याच्या मागे हीच कलमं आहेत. ही तर अगदी अलीकडची उदाहरणं आहेत. 2014 मध्ये आंध्र प्रदेशातून तेलंगणा वेगळं झालं. त्याच्या आधी 2000 साली उत्तर प्रदेशातून उत्तराखंड आणि मध्य प्रदेशातून छत्तीसगड ही नवीन राज्य बनली. हे सगळं याच अधिकारांचा वापर करून घडलं. पण थांबा, कहाणी इथं संपत नाही. या सगळ्या प्रक्रियेतला सगळ्यात इंटरेस्टिंग आणि महत्त्वाचा भाग तर आता येतोय. तो म्हणजे कलम 4. हा एक प्रकारचा मास्टर स्ट्रोक आहे जो राज्यांची पुनर्रचना करण्याची संपूर्ण प्रक्रिया आश्चर्यकारकपणे सोपी करतो. पण प्रश्न हाच आहे, संसदेला भारताचा नकाशा इतक्या सहजतेनं कसा काय बदलता येतो? कारण एरवी संविधानात बदल करणं ही खूप मोठी आणि किचकट प्रक्रिया असते. मग राज्यांच्या सीमा बदलणं इतकं सोपं कसं? आणि याचं उत्तर दडलंय कलम 4 मध्ये. हे कलम काय सांगतं तर राज्यांच्या सीमा बदलणारा कायदा हा कलम 368 अंतर्गत घटनादुरुस्ती मानला जाणार नाही. म्हणजे काय तर यासाठी संसदेत 2/3 अशा विशेष बहुमताची गरजच नाही. एखादा साधा कायदा जसा पास होतो तसंच साध्या बहुमताने देशाचा नकाशा बदलता येतो. केवढी मोठी गोष्ट आहे ही. तर मग आपण आतापर्यंत 2 गोष्टी पाहिल्या. एकीकडे आहे देशाची अखंडता जी कधीही भंग पावत नाही, आणि दुसरीकडे आहे राज्यांची रचना जी गरजेनुसार बदलता येते. या दोन्ही गोष्टी एकत्र कशा काम करतात यातच आपल्या संविधानकर्त्यांची दूरदृष्टी दिसते. या सगळ्या चर्चेचा सार या एका वाक्यात मांडता येईल: विनाशी राज्यांचा अविनाशी संघ. म्हणजे भारत हा देश अविनाशी आहे, तो कधीही संपणार नाही, पण त्याची राज्यही विनाशी आहेत. म्हणजे त्यांची निर्मिती, पुनर्रचना किंवा त्यांना विलीन करणं हे शक्य आहे. याला आपण एका मोठ्या घराचं उदाहरण देऊन समजू शकतो.
समजा भारत एक मोठं घर आहे. या घराच्या बाहेरील भिंती म्हणजेच देशाच्या सीमा एकदम पक्क्या आहेत. पण घरातल्या खोल्या म्हणजेच राज्य आपण गरजेनुसार लहान मोठ्या करू शकतो किंवा त्यांची जागा बदलू शकतो. राष्ट्रीय एकात्मता आणि प्रशासकीय लवचिकता यांचा किती अद्भुत समतोल साधलाय बघा. आणि जाता जाता एक विचार मनात येतो. ही जी आपली अनोखी रचना आहे, जिथे देश कायमस्वरूपी आहे पण राज्यांशी ओळख बदलू शकते, तिचा एका राष्ट्राच्या सामूहिक ओळखीवर काय परिणाम होत असेल? नक्की विचार करण्यासारखा मुद्दा आहे.